नंदीवाले समाज यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण व आंदोलन। काकीला महाराष्ट्र राज्यामध्ये समाज कवटेमंकाळ यांच्या वतीने आमरण उपोषण व आंदोलन करण्यात आले। काळे प्लॉट कुचिरवड नंदीवाली वस्ती आहे। ही वस्ती 40 ते 50 वर्षापासून असल्यामुळे नंदीवाला समाज हात येते गुण्यागोविंदाने राहत आहे। परंतु येथे राहणाऱ्या समाजाला हकलण्यासाठी तेथील काही गुंड या वस्तीवर वारंवार येत असून ते गुंडगिरी करून जमीन बळकण्याचा प्रयत्न करीत आहेत। यासाठी सर्व समाजाने कवटेमंकाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्योतिराम पाटील व रमेश खोत यांच्याबाबत तक्रार दिली, तरीही यांच्याकडून ही समाजावर अत्याचार होत आहे। यासाठी दिनांक 8/1/2025 रोजी उपोषण व आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर करण्यात आले। यावेळी समाजातील काही नेत्यांनी असे सांगितले की आम्ही सर्व ठिकाणी तक्रार दिलेली आहे, परंतु या तक्रारीची दखल घेतली जात नाही। त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण व आंदोलन करीत आहे। याचीही जर दखल घेतली नाही तर यापुढे आम्ही राज्यभर आंदोलन व उपोषण करू आणि हे आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपात करू असे त्यांनी सांगितले। मी यल्लाप्पा चिन्नप्पा चव्हाण राहणार कवटेमंकाळ नंदीवाला समाजाचे उपाध्यक्ष आहे। इथं बसायचं कारण की 98ला आमची खरेदी आहे आणि पेपर नंबर 1032 पडला आहे की 1032 पडला आहे की पेपर तुम्हाला सांगायचं गुंठेवर असल्यामुळं तिथं नोंदीला गेलं की नोंद होत नाही असं म्हणत आत्तापर्यंत ती नोंद होत नाहीत म्हणली। परत दुसरी गोष्ट ते त्या म्हणजे जागा नोंद नसल्यामुळं जागा दिसायला लागल्या, त्यामुळे दुसरा येऊन खरेदी त्या जागेची खरेदी 4-5 झाल्या। आता एका गुंडानं जागा घेतल्यानंतर ते गुंड आम्हाला येऊन धमकावून ते तुमची घरं पाडतो, उद्ध्वस्त करतो, बायकाची धमकी आणि तुम्हाला 5 महिन्यात ठेवत नाही असं धमकी देतात। धमकी दिल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला जातो। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं परिषद आमचं कुठलीही दखल येत नाही आणि तिथं आम्हालाच उलटे शिवीगाळी देऊन आम्हालाच दमदाटी देतात। ते करून आम्ही त्यांच्यावर पूर्ण शिवीगाळ्या आम्हाला दिल्यानंतर आम्ही परत गेलो, माघार जातोय। माघार गेल्यानंतर परत धमकी दिलं, परत जातोय। आमच्यावर खोट्या आरोपी घालून जमीन आमचीच, पिरो आमचंच लावलं आहे आम्हीच, ऊस आणि पिरो आमचं ते राहणार आहे। 2008 बसून आपल्याकडे कब्जापट्टीनं वहिवाट आहे। 2004ची आपली खरेदी आहे। तिथं असताना एवढं सगळं आणि तिथे लोक पिरू तोडत असताना सगळी तोडून तिथं आम्ही भरत असताना आमच्याच चोरीची केस टाकून आम्हालाच मारून म्हणजे कब्जा घेण्याची भूमिका मारून आणि त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला जर गेलो तर पोलीस स्टेशन आमचं दखल घेत नाही। 2 वाजता दखल घेतात। 2 वाजता दखल घेतल्यानंतर नॉर्मल त्यांच्यावर केसी टाकतात। आमच्या चोरीच केस टाकून आम्हाला अटक करून 4 दिवस आम्ही जेलमध्ये बसलो। आमच्यावर एवढा अन्याय हे शिवाय देतात आम्हाला भरपूर, आमचं कुठलाही न्याय घेत नाही। आम्हाला जोपर्यंत की त्या साहेबाला सस्पेंड केलं पाहिजे। दुसरी गोष्ट आमचं 7/12ला नाव आमचं म्हणजे फेरफार पडल्यापासून ते आमचं उतारावर नाव आलं पाहिजे। जोपर्यंत उतारावर नाव येत नाही त्यांना सस्पेंड होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलत नाही आणि त्या गुंडावर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय आम्ही इथनं जर केस करायला गेलं तर त्यांचं केस घेतच नाही आणि त्यांचं जे कुठल्या पार्टीचे ज्यांनी मारहाण केलं आहे त्यांचं लगेच केस घेतात। आमच्या लोकांचा 2:30 वाजता 3 वाजेपर्यंत त्यांना मारहाण करतात। हे जर असं होत असेल तर आमचं महाराष्ट्रभर नंदीवाले समाज जन आक्रोश आंदोलन सुरू करणार आणि त्यांना जर न्याय जर नाही मिळाला तर आम्ही इथनं पुढं रस्ता रोको जन आक्रोश महाराष्ट्रभर करणार। माझं नाव अशोक शंकर भोसले। एक राज्य उपाध्यक्ष म्हणून नंदीवाले समाजाचा अन्याय झाला आहे। आज यल्लाप्पा नंदीवाले कवटेमंकाळ गावचे ज्या शेतकऱ्यांनी त्यांचा अन्याय केला आहे, गेले 20 वर्ष ते कसं उभे राहत आणि दहशत निर्माण करून काही लोकांनी गुंडगिरी करून यल्लाप्पा नंदीवालेचा अन्याय झालेला आहे। कारण त्या लोकांना अमानुषी मारहाण करून समाजाचं अमानुषी मारहाण करून दहशत माजवून त्यांची जमीन लाटण्याचा उद्योग चालू केला या गुंडगिरीवर। त्या लोकांना त्यावेळी रोखणं गरजेचं आहे आणि आज जी सकाळपासून यल्लाप्पा नंदीवाल्याचे कवटेमंकाळ, आटपाडी, सांगली, तासगाव, पलूस, कवटेमंकाळ तिथून सर्व समाज इथं जमलेला आहे। एखाद्या समाजावर जर अन्याय होत असेल त्या न्याय देण्याचं काम हे पूर्ण प्रशासनाने केलं पाहिजे। आज निवेदन देऊन 8 दिवस झाले, त्याच्यासुद्धा कुठे दखल घेतली नाही। त्यासाठी सर्व समाज इथं आपल्या कलेक्टर ऑफिसला थांबलेले आहेत। फक्त एवढंच की जो दहशत करतो त्याच्या दहशती मात करण्याइतकं नंदीवाले समाज आता भरपूर आहे। त्या जिल्ह्यात नाही म्हणले की 35-40 हजार समाज आहे। आज फक्त 200 समाज आला आहे। उद्या जर जास्त गुंडगिरीची प्रवृत्ती वाढायला लागली तर जसे उत्तर घेणारी समाजामध्ये आहे
आणि ही माझी विनंती आहे कलेक्टर ऑफिसला व त्याच्या प्रशासन विभागाला. आज सकाळी 11 वाजता लोक इथं बसून आहेत, त्यांची दखल न घेता अजून या लोकांना लहान लहान मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत, कुणाला BP शुगर आहे त्यांना, त्या लोकांच्या लक्ष प्रशासन देत नसेल त्यांची कारवाई झालीच पाहिजे.